या सेशन मध्ये आपण काय करू, 9th सेमीचं जे अल्जेब्रा टॉपिक आपला प्रीवियस 2 व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं सेट्स रिगार्डिंग. मग आता पुढचं पार्ट बघूया. पण मुद्दामून स्लो घेतो कारण आतापर्यंत अजून पुढची लॉकडाऊनच्या नंतर किती सिलेबस याच्यातला कमी करेल रिड्यूस करेल आपल्याला काय माहित नाही. मग ते सगळे आपण काय करूया, सायन्स आणि इंग्लिश मॅथ्स जिओमेट्री अल्जेब्रा जिओमेट्रीच्या कॉम्बिनेशन करून एकदम स्लोली स्टडीली जाऊया. मग त्यासाठी 2 सक्सेसिव्ह व्हिडिओमध्ये आपला 3-4 दिवसाचे गॅप असेल. आता नेक्स्ट बघा, 1.2 चा पुढचा एक्झाम्पल बघा. ए सच दॅट सेट कोणता आहे? ए आहे. ए सच दॅट ए म्हणजे देयर इज अ एलिमेंट ए म्हणून एक एलिमेंट आहे आणि त्या कुठल्या सेट मध्ये ए हे बघा, नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 म्हणजे ते सेट कसं असणार आहे, नॅचरल नंबर आहे आणि ते सुद्धा सेट एलिमेंट कोणता ए आणि ते कसं असलं पाहिजे, 0 पेक्षा कमी असायला पाहिजे. आपल्याला माहित आहे नॅचरल नंबर 1 ऑनवर्ड स्टार्ट होते, परंतु हे बघा स्मॉलर दॅन 0 तर एक सुद्धा एलिमेंट मिळणार नाही. नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 म्हणल्यावर हे सेट काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार. म्हणजे 0 लिहिता येत नाही, एम्प्टी सेट. कारण रिझन लिहा, देयर इज नो सच एलिमेंट व्हिच इज natural and it is smaller than 0. Next बघा, algebraic expression है x square equal to 0 where x belongs to where x equal to 0. हे बघा x equals taking square root of x equal to 0 आहे आणि हे एलिमेंट कोणता आहे, 0. x एक एलिमेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू कोणता आहे, किती आहे, 0. सो दिस इज नॉट अन एम्प्टी सेट कारण 0 इज अ पार्ट ऑफ दैट सेट और 0 इज द एलिमेंट ऑफ सेट B. नेक्स्ट बघा, 5x minus 2 equal to 0 हे x चं व्हॅल्यू असणार आहे. मग where x belongs to natural number. मग 5x minus 2 equal to 0 x equal to किती आहे बघा, 2/5 आणि हे फ्रॅक्शन आहे म्हणजे पॉइंट मध्ये डेसिमल मध्ये येईल आणि हे this value does not belongs to natural number, so this is an empty set and reason काय लिहायचं, not belongs to the natural number. नेक्स्ट बघा, सेट A x such that x less than 10 where x is the natural number. क्वेश्चन काय, हे दिलेले सेट फायनाइट आहे का इनफायनाइट हे असं आपल्याला डिसाइड करायचं. आता फायनाइट म्हणजे माहिती आहे कुठेतरी कुठल्या तरी स्टेजला त्याची एलिमेंटला टर्मिनेट करता येईल. इनफायनाइट म्हणजे काउंटलेस, आपल्याला काउंट करता येत नाही. हे बघा, नॅचरल नंबर जरी असतात तर इनफायनाइट झाला असता आणि त्याला लिमिट आहे 10 पेक्षा कमी. सो दिस इज फायनाइट सेट. रिझन काय, 10 पेक्षा कमी असल्यामुळे ह्याला काय लिहिता येईल, ह्याला काय म्हणता येईल, फायनाइट सेट. नेक्स्ट बघा, इंटिजर आहे. इंटिजर फक्त इंटिजर जरी असतं तर इनफायनाइट लिहिलो असतो, परंतु हे कसं आहे बघा, फायनाइट लिहिलो असतो. पण हे कसं आहे, -1 म्हणजे y इज अन इंटिजर म्हणजे लेस दॅन. बघा -1 पेक्षा कसं असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. -4 हे नंबर लाइन वरती 0 -1 -4 -3 -2 म्हणजे हे इनफायनाइट असणार. हे इनफायनाइट, ह्याला लिमिट नाही म्हणजे -1 पेक्षा जास्त कमी असतील. हे सगळे -1 पेक्षा कसं आहे, कमी असलेले व्हॅल्यू. असं आपल्याला लेफ्ट साइडला भरपूर नंबर आपल्याला लिहिता येईल. म्हणजे हे कुठेही कुठल्याही स्टेजला हे काय होत नाही, टर्मिनेट होत नाही. म्हणून हे काय असणार आहे, इनफायनाइट. बघा -4 -3 -2 आणि हे इंटिजरला कंप्लीट होतं, इनफायनाइट -1 पेक्षा कमी असलेले. सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. मग हे काय असणार आहे, फायनाइट. काउंट करता येईल, काउंट करता येते. आता स्कूल मोठे असेल तर थोडं जास्त वेळ लागेल, पण काउंट किती आहे काय काउंट करता येत नाही असं काहीच नाही, आपल्याला काउंट करता येते. फायनाइट सेट. सिमिलर एक्झाम्पल आहे फायनाइट सेट. सेट ऑफ पीपल्स फ्रॉम युअर विलेज हे सुद्धा फायनाइट असणार आणि हे सुद्धा फायनाइट आणि हे सुद्धा. हे बघा शेवटचं बघा, सेट ऑफ 4 नंबर्स म्हणजे आपल्याला 0 पासून भरपूर लिहिता येईल. मग हे काय असणार आहे, इनफायनाइट आणि हे रॅशनल नंबर सुद्धा कसं असणार आहे, रॅशनल नंबर सांगा, हे दोन्ही इनफायनाइट. रॅशनल नंबर इनफायनाइट. रॅशनल नंबर म्हणजे कसं, इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ p and q where both having common factor only, that is 1. मग हे एक्झाम्पल होता 1.2 चा फायनाइट आणि इनफायनाइट आणि विथ रिझन आपल्याला मेन्शन करायचं.
त्यानंतर बघा वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंटरी सेट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. आता पहिला बघा वेन डायग्राम. आता हे इट इज द रिप्रेझेंटेशन. आता वेन डायग्राम जे काय असणार आहे, इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट विथ द पिक्चर. म्हणजे एखादी गोष्टीबद्दल आपण किती त्याला डिस्क्रिप्शन केलो, तर त्या डिस्क्रिप्शन करण्यापेक्षा रादर दॅन आय विल शो द इमेज ऑफ दॅट कन्सेप्ट किंवा ॲनिमेशन जरी आपण दाखवलं तर इट विल बी मोर इम्प्रेसिव्ह. ऑर इन दिस वे हाऊ आय कॅन क्लिअर युअर डाउट्स व्हेरी इझिली. म्हणजे वेन डायग्राम कसं असणार आहे, दिलेले जे सेट आहे ते पिक्चरली आपल्याला काय करता येईल, दाखवता येईल. तर बघा दोन एक्झाम्पल घेऊया, दोन सेट घेऊया, ए बी सी डी आणि दुसरा x इक्वल टू 1 2 3 4. आपल्याला हे सेट कोणता, ए बी सी डी आणि हे आपल्याला 1 2 3 4 सेट कोणता, x. असं आपल्याला पिक्चरली आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. ते मेथड कोणतं असणार आहे, वेन डायग्राम. म्हणजे वेन सायंटिस्ट नाव लॉजिशियन होता. म्हणजे इन दिस वे हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द गिवन सेट, और इन दिस वे हाऊ वी कॅन ट्रान्सफर द डेटा इनटू पिक्चरल फॉर्म. म्हणजे पिक्चरल फॉर्म मध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिलेली माहिती दाखवता येईल आणि असं दाखवल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला लवकर आपल्याला अंडरस्टँड होईल. त्यानंतर सबसेट बघा, सबसेट कन्सेप्ट. आता दोन सेट कन्सिडर करूया. सेट ए आणि सेट बी. सेट ए आणि सेट बी. आता ह्याच्यातले 3 4 5 6 आणि ह्या तिन्ही सेट जरी ऑब्झर्व केला तर ह्या सेट मधला एलिमेंट्स ह्या सेट मध्ये आहे. म्हणजे दोन सेट मधलं कंपॅरिझन होईल. सबसेट म्हणजे आता हे सेट मधला एलिमेंट ह्याच्यात नाही आणि ह्या सेट मधला हे एलिमेंट ह्याच्यात नाही. मग कंपॅरिझन हे दोन्ही सेट कंपॅरिझन करूया. ह्याच्यातला एलिमेंट ह्याच्यात आहे म्हणजे 3 4 5 6 3 4 5 6. सो अल्टिमेटली देन बी इज द सबसेट ऑफ ए. कसं लिहिता आपल्याला, बी हे ए चा सबसेट आहे. मग आता सी सबसेट होईल का, होत नाही. आणि सी ए चा सबसेट होईल का, होत नाही, कारण ह्याचं एलिमेंट ह्याच्यात नाही. मग सबसेट मध्ये काय, यू विल बी गिवन इफ देयर आर टू सेट्स. दोन सेट असेल तर त्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक सेट मधलं सगळे एलिमेंट त्या सेट मध्ये जरी असेल तर इन दॅट केस इट विल बी अ सबसेट ऑफ दॅट पर्टिक्युलर सेट. मग हे आपल्याला कसं दाखवता येईल बघा पिक्चरली. मग हे 1 सेट किती आहे, इथे दोन सेट आहे. हे ए मध्ये टोटल किती एलिमेंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्यात अनेक सेट आहे बी 3 4 5 6. म्हणजे बी मधला एलिमेंट हे सगळे कशात आहे, ए मधला आहे. म्हणजे बी इज द सबसेट ऑफ ए. नेक्स्ट आता युनिव्हर्सल सेट कन्सिडर करूया. युनिव्हर्सल सेटचा एक्झाम्पल बघू. हे एक नॉन एम्प्टी सेट असणार. म्हणजे ह्याच्यात काय ना काय एलिमेंट असणार आहे आणि त्या पर्टिक्युलर रिजन मधला हे सगळ्या सेटचं हे काय असणार आहे, एक अक्युमुलेशन असणार. म्हणजे सगळ्या सेट ह्याच्यात काय झालेले असणार आहे, गोळा झालेले असणार. म्हणजे थोडक्यात इट इज लाईक अ बॉस. म्हणजे सगळ्या सेटचं हे काय असणार आहे, बॉस असणार. आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल. हे कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्याला, रेक्टँगलने रिप्रेझेंट करता येईल. आता समजा हे सेट आहे 1 2 3 4 5 6. आता दुसरे एक सेट आहे ए 1 2 3 4. मग आता ए इज द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. म्हणजे ह्याच्यातले एलिमेंट ह्याच्यात आहे, ह्याच्यात कसं आहे ना, म्हटल्यावर हे ह्या सेटचं काय होईल, सबसेट होईल. मग आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय,
सेट. आता एक सेट कन्सिडर करा ए बी सी डी ई एफ आणि दुसरा बी सी डी. मग आता ह्याच्यावर आपल्याला काय लिहिता येईल, ह्याला हे युनिव्हर्सल म्हणजे ह्याच्यातले सगळे कुठल्या एलिमेंट मधला कुठल्या सेट मधला ह्या सेट मधला, मग ह्याला हे काय असणार आहे युनिव्हर्सल होईल आणि A इज द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. मग त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बघा हे पिक्चरली कसं दाखवता येईल, हे रेक्टँगल आहे युनिव्हर्सल सेट साठी A B C D E F. हे बघा कसं आहे या, मग A आणि एक सेट आहे त्यात कुठला एलिमेंट आहे B C D B C D. मग आता ही उरलेले जे असणार आहे हे कुठल्या सेटची कॉम्प्लिमेंटरी A सेट. हे बघा कॉम्प्लिमेंटरी सेट हा A E F म्हणजे ह्या सेट मधला सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले सगळे एलिमेंट ह्याच्यात घ्यायचे. मग परत कॉम्प्लिमेंटरी ऑफ कॉम्प्लिमेंटरी आपण घेतलो म्हणजे ह्याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, त्या कुठल्या सेटचे कॉम्प्लिमेंटरी आपण काढतो त्या नसलेले युनिव्हर्स मध्ये असलेले. हे बघा ह्याचं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी काढायचं होतं, मग आपण काय केलो ह्याच्यातली सोडलो आणि ह्याच्यातली घेतलो. मग आता कॉम्प्लिमेंटरी ऑफ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे परत काय बघा ए एफ सोडायचा, हा सांगा बी सी डी. आता बी सी डी म्हणजे कुठला एलिमेंट आहे कुठल्या सेट आहे सांगा ए. ह्याच्यावरनं आपल्याला काय स्टेटमेंट येते कॉम्प्लिमेंटरी ऑफ कॉम्प्लिमेंटरी सेट, that is the set itself.